नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला रानभाजी बनवून दाखवते। रानभाजी बघा ही अशी असते। आमच्या इकडे तांदूळगा बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात ते माहिती नाही। कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आणि मार्केटमध्ये भरपूर रानभाज्या आलेल्या आहेत, त्यातलीच एक भाजी तांदूळगा आहे, तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि मिळून जाईल। मी मार्केटमधूनच घेऊन आले। त्यासाठी बघा लागणारे साहित्य आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तिखटाप्रमाणे ठेवा तुम्ही तुमच्या। कांदा आहे बारीक चिरून एक घेतलेला आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या। ही भाजी धुताना कधी 3 ते 4 पाण्याने धुवायची, मिठाच्या पाण्यात धुवायचं, कारण कीटकनाशक वगैरे असतात त्यामुळं। इथे मी खलबत्त्याचा वापर करते। मिरची आणि लसण आपल्याला आबडधोबडच वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं मीठ टाकून। आता मी ते वाटून घेते। मीठ टाकायचं चवीनुसार। अगोदर मिरची वाटायची। इथे बघा मिरची वाटून घेतलेली आहे, इथपर्यंतच वाटून घ्यायची, जास्त बारीक नाही करायचं। आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, जास्त लसणाच्या पाकळ्या सुद्धा बारीक करायच्या नाहीत। आबडधोबड आपलं असं वाटून घ्यायचं आणि झटपट होणारी ही भाजी आहे। लगेच फोडणी आता टाकते मी। इथे बघू शकता वाटण तयार आहे, हिरवी मिरची, लसण आणि मीठ। ते कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल थोडंसं पालेभाज्याला जास्त वापरायचं, यामध्ये अर्धी वाटीला थोडंसं कमी टाकलेलं आहे मी। आता पूर्ण असं छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता इथे तेल छान गरम झालेलं आहे। कांदा आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा। त्यामध्ये कांदा टाकून घेते। तांबूस कलर येईपर्यंत कांदा खूप छान भाजून घ्यायचा, तरच या भाजीला खूप छान चव येते कांद्यामुळं। इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे, तांबूस कलर येईपर्यंत। थोडासा करपला तरी चालेल, काहीच हरकत नाही। गॅस कमी करून टाकायचा पूर्ण। आता त्यामध्ये हिरवं वाटण तयार केलेलं टाकून द्यायचं। या ठिकाणी बघू शकता इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं भाजून घ्यायचं मस्त आणि गॅस कमी करून टाकायचा। आता यामध्ये भाजी सोडून घेते मी। आता यामध्ये भाजी टाकून घेते। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही यामध्ये। आता इथे भाजी टाकून घेतलेली आहे मी। आता मिक्स करून घेते छान, कारण आमचंच पाणी या भाजीला असतं, त्यामुळे सुटून जाते ही भाजी, मस्त शिजते त्यामध्येच। आता झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं भाजी शिजेपर्यंत आपण छान शिजून घेऊया। गॅस कमी करून टाकायचं। बघते मी भाजी कुठपर्यंत शिजत आलेली आहे। हे बघा आमचं पाणी किती मस्त सुटलेलं आहे बघा, गरज नाही पडत या भाजीमध्ये पाणी टाकायची वगैरे। आता गॅस वाढवायचा आहे आपल्याला, अगोदर कमी गॅसवर भाजी शिजून घ्यायची पाणी सुटेपर्यंत। आता गॅस फुल ठेवलेला आहे मी। आता 2 ते 3 मिनिटासाठी परत झाकण ठेवून शिजून घेते, पूर्ण पाणी आटून घ्यायचं। बघते मी, हे बघा पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, तेल भाजीने सोडलेलं आहे। हे बघा असं दिसते, जवळून दाखवते मी। आणि ही भाजी खूप कमी होते, जास्त जरी असली तरी शिजून खूप भाजी कमी होते आणि छान शिजून घ्यायची। कोणी काय करतं, गरम पाण्यातून ही अगोदर भाजी काढते, नंतर फोडणीला टाकतं, पण त्याच्यामुळं व्हिटॅमिन आपले कमी होतात, जीवनसत्व जे भाजीमध्ये असतात ते निघून जातात। त्यामुळं कधीही डायरेक्ट अशी फोडणी घालायची, पालेभाज्या कुठल्याही असो, अशा प्रकारे। चला तर मग आजची रानभाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।